Hare
पावलो प्रसाद इच्छा पावलो प्रसाद इच्छा पावलो प्रसाद माय बाप माझा समास येऊन गीता उणीवा अधिकार गौरव राखी पैसा माय बाप माझा उभा माय बाप माझा उभा
हा हा पावलो प्रसाद पावलो प्रसाद पावलो प्रसाद पावलो प्रसाद इच्छा
पावलो प्रसाद इच्छा केली तैसी झाले या चित्तासी समाधान माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडोनी पदांबुजे सांभाळाशी येऊ नेदिता उणीव
सांभाळासी येऊ निदिता उणी व अधिकार गौरव राखी तैसा कृपादाने विटे समदोडून पदांबुजे तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे जया तैसा राही कवळुनी माय बाप माझा उभा कृपादाने विटे समदोडून पदांबुजे पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रविशंवाचिमं प्रसुत्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सुदाम्नः अन्यांशास्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं रत्नाकराधौतपदां हिमालय किरीटिनं ब्रह्मरादर्शि रत्नाढ्यां वन्दे भारतमातरं जयन्ती किलिया स्मरण वय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता पावलो प्रसाद इच्छा केली तैसी झाले या तित्तासी समाधान माय बाप माझा उभा कृपादाने विटे समदोडून पदांबुजे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्व संत अनंत कृपामूर्ती देवमान्य संत महाराष्ट्र उषे देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय अभंग चिंतन सेवे करता निवडलेला आहे. अभंग संत श्रेष्ठ देवनिवासी जगद्गुरु तुकोबा यांचा असून या अभंगाच्या द्वारा महाराज भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला जीवनातील प्रसाद सांगतात. अभंगाचं चिंतन करण्याच्या अगोदर अल्पसा आपली ह्या देणं उचित. आपल्या इथे भगवान परमात्म्याच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने आपलं सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आपल्या खानदेश भागातील चालता बोलता वेदांत पूजनीय ब्रह्मभूत तात्या महाराज पूजनीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय कृष्णाजी माऊली या शतकातील साक्षात्कारी महापुरुष पूजनीय भजननिष्ठ महात्मा सद्गुरु मास्तर बाबा महाराज वैकुंठवासी पूजनीय दाजी महाराज आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान उपस्थित असलेले आई साहेब या सर्वांच्या आशीर्वादातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय आदराचं म्हणण्यापेक्षा वारकरी संप्रदायाचं कुलदैवत श्री विठ्ठल परमात्मा तथा रुक्मिणी माता पांडुरंग परमात्म्याच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापन सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेला हा सप्ताह, या सप्ताहातील असा तिसरा दिवस आणि तृतीय दिवसाच्या चिंतन सेवेचा योग आपण सर्व ग्रामस्थ तथा आदरणीय भाऊसाहेब तथा शांताराम महाराजांच्या द्वारा या ठिकाणी चिंतन सेवेचा प्राप्त झालेला सुयोग. कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून आदरणीय बागले सर, आदरणीय अण्णा, आदरणीय नारायण महाराज, आदरणीय नाद ब्रह्मपारायण सुदाम महाराज आपण आणि उपस्थित आपल्याला चातुर्मास सप्त्यात होते म्हणाले बाबा मास्तर बाबा संगमेश्वरात हो. आणि पाठी प्रभात फेरी निघाली. कोणीतरी पाण्यासाठी नळी टाकली
आणि पाठी 4 वाजता तो 70 वर्षाचा म्हातारा धाडकन त्या सिमेंटच्या गल्लीवर पडला. पुंडलिक वरदा विठ्ठल पडता जड भारी दासी आठवा हरी. हरी. एका वर्षात हा म्हणजे संकटच भक्तांवर येत नाही असं नाही, पण संकटात ते देवाचा धावा करतात. दाशी आठवावा हरी मारो धावसी आडणी ऐकून या धावा. कैवारे देवा भक्ता अनेकांसाठी धावला. गजेंद्राचा धावा तुवा केला विठ्ठल. नाही का? हो प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला. नाही का? धावला भगवान अनेकांसाठी धावला म्हणून धावसी. तर ते देवाचा धावा करतात म्हणून. त्यांच्या कोट्यावधी कल्पाचे दोष असले मागच्याही कल्पातले दोष असू शकतात असं गीतेमध्ये मावृत्ती वगैरे सांगितलंय नाही का. असं म्हटलंय की कल्पाच्या आधीवरी जायची पाप. पहिल्या सृष्टीतलं ही पाप असू शकतं, ते सुद्धा नामाने जातं. पण दोष त्यांचे जाडी कल्प कोटीवरी नामासाठी हरी आपुलिया. तू कुमार ना तुझं वर्णन काय करू, एकच तोंड असून आयुष्य थोडं आहे शेवटचं चरण. तुका म्हणे तुझ वनु कैसा तुका म्हणे तुझ वनु कैसा एकमुखे हरी आयुष्य शराये पिताचे विचार असलेले आपण सर्व वैष्णवजन सर्वांच्या साक्षीने भगवत चरणी सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. टाळी वाजून भजन करा आणि अभंगाचं चिंतन श्रवण करा. विठ्ठल आपल्या गावाला तीर्थक्षेत्राला शोभेल अशा सुंदर आणि भव्य आणि दिव्य स्वरूपाच्या मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. ज्या गावामध्ये विठ्ठल मंदिर आहे तेच गावच आहे. ज्या गावामध्ये विठ्ठल मंदिर नाही ते गाव नाही, ते स्मशान आहे असं तुकोबारांचं मत आहे. आपलं नुसतं गाव आहे असं नाही. आर्वे हे गाव नाही. ज्या मातोश्रींच्या तपश्चर्येतून या गावामध्ये पंढरपूरचा परमात्मा या ठिकाणी आला, ते गाव नाही, ते तीर्थक्षेत्र आहे. काय आहे ते? तीर्थक्षेत्र आहे. देवघरा आला आला देवघरा आला
आपल्या गावामध्ये येणार आहेत, साक्षात्काराच्या रूपाने एकदा येऊन गेले. आता 2-3 दिवस आपण विधीपूर्वक परमात्म्यांना बोलवणार आहोत. जलनिवास, धान्य निवास याद्वारा परमात्मा आपल्या गावात येणार आहे. आई साहेबांनी केलेली अथक साधना, त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती, मातोश्रींच्या जीवनामध्ये जर परमात्म्याचा साक्षात्कार झालाच नसता तर कदाचित या गावात विठ्ठल मंदिरही झालं असतं की नाही हा प्रश्न आहे. ही त्यांची तपश्चर्या आहे आणि तुमचं सर्वांचं योगदान आहे. मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. भगवान परमात्म्याच्या आगमनाच्या निमित्ताने या ठिकाणी सप्ताह उत्सव सुरू झालेला आहे. कदाचित हा उत्सव पाहून मातोश्रींच्या जीवनामध्ये निश्चित असंच वाटलं असेल, पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, पावलो प्रसाद इच्छा केली तैसी. झाल्या चित्ताची समाधान, झाल्या चित्ताची समाधान, माय बाप माझा उभा उपादा, माय बाप माझा उभा उपादा. झाल्या चित्तात समाधान, झाल्या चित्तात समाधान, माय बाप माझा उभा उपादा, माय बाप माझा उभा प्रसाद हाच आहे. ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांना भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला त्या दिवशी महाराजांच्या मुखातून निघालेले उद्गार म्हणजे आजचा अभंग आहे. नीट ऐका. भक्तीचा प्रसाद प्राप्त होण्याकरता खूप आगळं आणि वेगळ्या स्वरूपाचं जीवन जगावं लागतं. भक्तीच्या क्षेत्रामध्ये 4 प्रकारचं जीवन आहे. पहिलं जीवन आहे पुरुषार्थाचं जीवन, दुसरं जीवन आहे प्रार्थनेचं जीवन, तिसरं जीवन आहे प्रतीक्षेचं जीवन आणि चौथं जीवन आहे प्रसादाचं जीवन. जन्माला येते त्याचं नाव व्यक्ती आणि आपल्या जीवनामध्ये व्यक्तित्वाचा पुरुषार्थ करते त्याचं नाव व्यक्तिमत्व. जीवनामध्ये पुरुषार्थाचं जीवन प्राप्त होण्याकरता काही विशिष्ट प्रकारची पाऊल सांगेल मी तुम्हाला. पहिली गोष्ट, कीर्तन हे मनोरंजनाचं माध्यम कधीही नाही. कीर्तन हे मनुष्यशुद्धीचं व्यासपीठ आहे. तुम्ही एकाग्रतेने ऐका. जीवनामध्ये पुरुषार्थाच्या जीवनापर्यंत पोहोचण्याकरता पहिलं पाऊल आहे जीवनामध्ये प्रामाणिकता, दुसरं पाऊल आहे प्रेमळता आणि तिसरं पाऊल आहे पावित्र्यपण. जीवनामध्ये पहिली प्रामाणिकतेने राहा, प्रामाणिकतेचं पाऊल आहे. दुसरं पाऊल आहे आपल्या जीवनामध्ये प्रेमळपणा. सध्याच्या काळात दुष्काळ पडत चाललाय, पावसाचा दुष्काळ. 3 प्रकारचा दुष्काळ आहे सध्या. पहिला पावसाचा दुष्काळ, दुसरा वारकरी संप्रदायामध्ये साधुत्व वृत्तीने जीवन जगणारी महापुरुषांचा दुष्काळ आहे. 2 आणि तिसरा एक दुष्काळ सांगतो, प्रेमळपणाचा दुष्काळ पडत चाललाय. प्रेमळपणा हे दुसरं पाऊल आहे. तिसरं पाऊल आहे आपल्या जीवनामध्ये पावित्र्य जोपासा. याच्यात प्रकार आहे दृष्टीचं पावित्र्य. परमार्थ करणं म्हणजे नेमकं काय? परमार्थी कोणाला म्हणायचं? नीट ऐका. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं आणि पंढरीची वारी करणं म्हणजे परमार्थाच्या शाळेत नाव दाखल करणे. कोण परमार्थाचा अधिकारी?
ज्याच्या जीवनामध्ये जीभ आणि झोप ताब्यात आहे तो अधिकारी. जीवनामध्ये पावित्र्य जोपासा, दृष्टीचं पावित्र्य. राष्ट्रसंत पूजनीय डोंगरे बाबा सांगायचे, ज्याला परमार्थात प्रगती करायची असते त्याने दोन गोष्टी पवित्र ठेवा, डोळे आणि कान. पाप डोळ्यातून प्रवेश करतो, नाहीतर कानातून प्रवेश करतो. या दोन गोष्टी ज्या दिवशी पवित्र झाल्या की त्या दिवशी देवाचं दर्शन झालं समजा. डोळे पवित्र ठेवा, दृष्टीचं पावित्र्य, संगतीचं पावित्र्य. कर्णासारखा योद्धा संगत चुकली आणि भीष्माचार्यासारखी योद्धे पंगत चुकली. दोन गोष्टी चांगल्या ठेवा. संगतीचं पावित्र्य, अन्नाचं पावित्र्य. अन्नाच्या पाठीमागे 5 प्रकारचे दोष सांगितले शास्त्रामध्ये. भगवद्गीता वाचा. अर्थदोष, निमित्त दोष, स्वभाव दोष, स्थान दोष. अन्न पवित्र आहे, स्मशानात अन्न खाऊ नये. अन्न पवित्र आहे, पण रस्त्याने चालता चालता अन्न खाऊ नये. अन्न पवित्र आहे, पण दशक्रियेचं अन्न खाऊ नये. अन्नाचं पावित्र्य, संगतीचं पावित्र्य, दृष्टीचं पावित्र्य, हे 3 पाऊल ज्या दिवशी आपण टाकत जाल त्या दिवशी जीवनामध्ये पहिलं जीवन प्राप्त होईल, ते पुरुषार्थाचं जीवन. आपल्या जीवनामध्ये दुर्वर्तनाचा त्याग हा पुरुषार्थ आहे. जगद्गुरु तुकोबर यांचं जीवन हे पुरुषार्थी जीवन आहे. महाराजांचं जीवन पुरुषार्थ आहे. जेने केला हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, समर्थ, धन्य तुकोबा पहिलं सूत्र आहे, पुरुषार्थी जीवन जगा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. जगद्गुरु तुकोबर यांचं जीवन पुरुषार्थी आहे. जगाच्या इतिहासामध्ये न्यूटन सारखा शास्त्रज्ञ, स्वाक्रेटिस सारखा तत्ववेत्ता, स्वामी विवेकानंदासारखी युगपुरुष, प्रतिसृष्टी निर्माण करणारा विश्वामित्र, परंतु आजपर्यंत प्रत्येकाच्या शरीराची राख करणाऱ्या जगामध्ये काळ एक काळ. कोण आहे? काळ. परंतु त्या काळालाही आव्हान देणारे संत जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. काळाला आव्हान देणं हा महाराजांच्या जीवनातला पुरुषार्थ आहे. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. आपल्या भारतीय परंपरेमध्ये असे काही सत्पुरुष होऊन गेले की ज्या सत्पुरुषांनी देहाचा त्याग केला नाही. देहासहित भगवंतामध्ये विलीन झालेले पहिले संत आहेत प्रेममूर्ती मीराबाई.
बालपणापासून प्रभू भजनाची आवड, पायामध्ये घुंगरू बांधावे आणि प्रभूचं भजन करावं. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू लोक विरोध करतील, यात नवल नाही. घरातली माणसं विरोध करू लागली. काय वाक्य सांगतो गांभीर्याने ऐका. ज्या दिवशी तुम्ही सत्याकडे निघाल, ज्या दिवशी तुम्ही देवाकडे निघाल, त्या दिवशी लोक नंतर विरोध करतील. पहिले घरातली माणसं विरोधक होती. इतिहास सांगतो मी तुम्हाला. मीराबाईंना विष दिलं. ज्ञानोबा तुकोबरायांना लोकांनी गावात राहू दिलं नाही. महात्माजींना गोळ्या घातल्या. हा इतिहास आहे. लोग कहे मीरा पहिरे बावरी, बाप कहे पुलनासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. मीराबाई राजस्थानचा त्याग करतात. मीराबाई द्वारकेला येतात, भगवंताचं भजन करतात आणि भगवंताचं भजन करीत करीत एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये विलीन होतात. दुसरे संत आहेत कानोपात्र. भक्ती एक अशी एक साधना आहे की ती कोणालाही करता येते. भक्ती करता विशिष्ट जातीत जन्माला आलं पाहिजे असं काही नाही. त्याच्या पुढचा श्लोक सांगतो. व्यादस्य आचरणम ध्रुवश्य वयो विद्या गजेंद्रस्य का. भक्ती अशी एक साधना की ती कोणालाही करता येते, फक्त अंतःकरण चांगलं पाहिजे. सामूहिक वाक्य. ज्या दिवशी तुमचं अंतःकरण स्वच्छ झालं, त्या दिवशी तुम्ही जी कृती कराल ती भक्ती ठरते. भक्ती करावी लागत नाही, तुम्ही जी कृती कराल ती काय होते, भक्ती होते. एक व्यक्ती रस्त्यावर बसून जोडे सांगत होती. पण जोडे सांगत सांगत नामस्मरण करत होती. पुढे ती व्यक्ती न राहता संत झाली. काय त्यांचं नाव, रोहिदास. दुसरं उदाहरण सांगतो. घरामध्ये दळण काढण करणारी महिला दासी असलेली जनाबाई, परंतु दळत असताना दुसरं काही दळत नव्हती, प्रभूचं भजनच करत होती. ओव्या गाऊ कौतुके तू ये विठला. भगवंताचं भजन करत 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 ती महिला राहिली नाही. सामूहिक वाक्य. संत झाले. कबीर महाराज त्याच्या पुढे लिहितात. दासी दासी सब कुछ कहे, जनी जनी दासी कहे. महाराज म्हणतात दासी नाही, कहत कबीरा ओ नाही दासी, सब संतू की हे काशी. जनाबाई संत झाल्या. नाशिक जिल्ह्यातलं एक पाखरू संत झाला. काय पक्षाचं नाव, जटाळ. फक्त नामस्मरण केलं. 3. अजून एक उदाहरण सांगतो. शेतामध्ये काम करणारे व्यक्ती संत झाले. काय त्यांचं नाव, सावता महाराज. निरायका. एका वेश्येची मुलगी, जगाने तिला अपात्र ठरवलं, पण कान्होबाने तिला पात्र केलं. तिचं नाव कान्होपात्रा. कान्होपात्रा प्रभूचं भजन करतात आणि प्रभूचं भजन करीत करीत एके दिवशी परमात्म्यामध्ये विलीन होतात. 2.
तिसरे संत, अनेक संतांचे चरित्र सांगेल पण वेळ कमी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र यापेक्षा वेगळं आहे. अनेक संत, कबीरजींचं तसं चरित्र आहे. तामिळनाडूमध्ये संत होऊन गेले तिरुवल्लुवर, त्यांचं चरित्र तसंच आहे. अनेक संत भगवंतामध्ये विलीन होतात, परंतु ज्यांना नेण्याकरता परमात्मा येतो ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. महाराजांचं चरित्र एक आगळं वेगळं चरित्र आहे. महाराजांचं पुरुषार्थ जीवन, पहिलं पुरुषार्थाचं जीवन, ज्या दिवशी पुरुषार्थाचं जीवन परिपूर्ण होईल त्या दिवशी दुसऱ्या जीवनाला प्रारंभ होईल. त्या दुसऱ्या जीवनाचं नाव आहे प्रार्थना. प्रार्थना करा. जगामध्ये अशी एक शक्ती आहे की तिचं नाव प्रार्थना आहे. ज्या गोष्टी प्रयत्नाने शक्य होत नाहीत त्या गोष्टी प्रार्थनेने शक्य होतात. इतकी मोठी ताकद प्रार्थनेत आहे. प्रार्थना करा. वारकरी संप्रदायाची प्रसिद्ध प्रार्थना आहे, श्री अनंता मधुसूदना प्रार्थना करा. पूज्यपाद स्वानंद सुखनिवासी जोग महाराज एक प्रार्थना म्हणायची म्हणतात, श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पाया पासी, एक विज्ञापना पाया पासी, अनाथ जीवाचा तुकाज कैवारी, ऐशी चराचरी विधव, अनाथ जीवाचा तुकाज कैवारी, ऐशी चराचरी विधव, ऐशी चराचरी विधव. देवाला प्रार्थना करा. ज्या दिवशी शुद्ध अंतःकरणापासून देवाला हाक मारा ती प्रार्थना होईल. पण प्रार्थनेचं जीवन ज्या दिवशी परिपूर्ण होईल त्या दिवशी तिसऱ्या जीवनाला सहजपणे तुमचं पदार्पण होईल. त्या तिसऱ्या जीवनाचं नाव आहे प्रतीक्षा. प्रतीक्षा या शब्दाचा अर्थ देवाची वाट पाहणं. भगवत भक्त आपल्या जीवनामध्ये देवाची वाट पाहतात. जे जे भेटते त्यांना हेच विचारतात, सांगा पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील. महाराज म्हणतात तुम्ही सांगा. तुकोबाराय म्हणतात तुम्ही तरी सांगा बाबा हो, केव्हा देव भेटेल? तुमच्या गावात आहे का? कुठे आहे देव? कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. सांगा तो परमात्मा कुठे भेटेल. एवढंच नव्हे तर कोणी भेटलं ते प्रत्येकाला हेच विचारतात, कोई कयो रे प्रभु आवन की, आवन की मन भावन कोई प्रभु आवन की, कोई प्रत्येकाला देव विचारतील यात नवल नाही. सामूहिक वाक्य ज्ञानोबाऱ्यांसारखे महात्मे पण कावळ्याला देव विचारतात. कोणा देव विचारतात? कावळ्याला. सकाळची वेळ
सूर्योदय झाला. ज्ञानोबराय सिद्ध बेटातील झोपडीच्या बाहेर आले. ज्ञानोबरायांची दृष्टी समोरच्या वृक्षाकडे जाते आणि त्या वृक्षाच्या फांदीवर बसलेला कावळा. ज्ञानोबराय त्या कावळ्याकडे पाहतात आणि कावळ्याशी बोलू लागतात. नीट ऐका. पहिला तो गे वारकरी संप्रदाय चालीने संगीताने इतका समृद्ध आणि श्रीमंत संप्रदाय आहे. ज्या ज्या प्रमाणामध्ये जसा जसा रस असेल त्या त्या रसाच्या चाली संप्रदायात उपलब्ध आहेत. इतरांकडून भाडोत्री चाली घेण्याची गरजच नाही, इतके आपण दुबळे नाहीत, श्रीमंत. शकुना गे माय सांगताय शकुना गे माय सांगताय पहिला तो गे काव पहिला तो गे काव पहिला तो गे कावळ्याची बोलतात. कावळ्या सांगतात कावळ्या तुझं मला शिकून सांगितलंस ना, मी तुला दूध पिण्याकरता देईल, आंबा खाण्याकरता देईल. शकुंद सांगितलंस दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी हे दही भात खाण्याकरता देईल, आंबा खाण्याकरता देईल. फक्त शकुन सांग. शकुंद सांगितलंस ना कावळ्या तुझे पाय मी सोन्याने मडवेल. उडले उडले कावू तुझे सोन्याने मडवीन पाहू. उडले उडले कावू तुझे सोन्याने मडवीन पाहुणे पंढरी लावू. पाहुणे पंढरी लावू घरात येते. उडले उडले कावू तुझे सोन्याने उडले उडले कावू तुझे सोन्याने मडवीन पाहू. उडले उडले कावू तुझे सोन्याने मडवीन पाहू. उडले उडले कावू तुझे सोन्या. याला म्हणतात प्रतीक्षा. महापुरुषांच्या जीवनामध्ये प्रतीक्षा अवस्था किती तीव्र होते काय सांगू. अनेक गोड दृष्टांत दिले तुकोबरायांनी. अभंग सर्वांचा पाठ. कन्या सासुराशी जाय मागे परतून पाहे तैसे झाले माझ्या कन्या सासुरेशी जाय. दुसरा दृष्टांत चुकलिया माय. पण हे दोन दृष्टांत कमी वाटले महाराजांना. तिसरा असा दृष्टांत दिला की त्याच्या पुढे दृष्टांत नाही. तेवढं मला सांगायचं प्रतीक्षेसाठी. पाण्यातून मासा बाजूला काढल्यानंतर त्याची जशी अवस्था होते ना, इथं माशाचा दृष्टांत दिला. जीवना वेगळी मासोळी. मासा असा एक जलचर आहे की तो पाण्याशिवाय राहू शकत नाही. सामूहिक वाक्य. पाणी मासा हा जिवंतपणे
पाण्याशिवाय राहू शकत नाही. नवे नवे मेल्यानंतर सुद्धा पाण्याशिवाय राहत नाही. इतका जो पाण्याशी काय आहे, अनन्य आहे. काय आहे, अनन्य आहे. जीवना वेगळे मासुळी तैसा तुका तळमळी. पाण्यातून मासळा बाजूला काढल्यानंतर त्याची जशी अवस्था होते ना, तेव्हा आमची अवस्था तुझ्या वाचून तशीच होते. काय सांग, तैसे झाले माझ्या बरोबर आहे. देवाची वाट पाहतात. भेटे लागी जीवा लागली से आस पाहिला दिवस वाट तुझी पाहिला दिवस वाट तुझी भेटे लागली लागले आस भेटे लागली ज्या त्या चालीच्या जागा क्लिअर निघाल्या. पेटी लागी जीवा लागली से आस. आसच लागली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय देवाची वाट पाहतात. सज्जनो, महाराजांचं जीवन पुरुषार्थी जीवन, महाराजांचं जीवन प्रार्थनेचं जीवन, महाराजांचं जीवन प्रतीक्षेचं जीवन. अशा प्रकारचं जीवन जगण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय लौकिकाचा त्याग करतात. अलौकिक जीवन जगण्याकरता एकांतात जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्रावरती जातात. हे सुखे रुचे एकांताचा